पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय मग बापू नाही कुठवर आलंय आप्पीच्या लग्नाचं. बघू चाललंय बघायचं. घ्या लवकर उरकून, नाहीतर आपण नवीनच काहीतरी कांड करायची. अरे नाहीतर काय, अरे ती अशा अजून लागडते कुणामुळं? आप्पीमुळं. अरे तुम्हाला काय काम आहेत का नाही रे? सकाळ सकाळ आपलं सुरूच होतात काय तुम्ही? ऐक ते काम खिशात 5-50 रुपये असतं का नाही, म्हणजे सकाळ सकाळ स्टार्टर मारला असताना होय. बापू एकदा आमचा स्टार्टर लागला ना एकदम भुंगा असतो वर का. हा मग देताय ना हो बापू, आणि गोविंद असला तर गोविंदा द्या. हा अरे तुला काय कळतं का नाही? काय चाललंय सदू माधू? हा काय म्हणताय? नमस्कार साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय म्हणत होता? काय नाही, बापूंना म्हणलं जरा आम्हाला स्टार्टर मारायला मदत करा. एखादी क्वार्टर असली तर द्या म्हणलं. हा हे मध्या, तुला कळतं का काय? असल्या कामाला पैसे देतोय रे मी. मी देतो की. हा स्टार्टर मारायचा, पण साधा नाही मारायचा. जोरात होऊ दे की. हा? चालतंय. हो साहेब, अहो कुठे यांच्या नादाला लागताय? ही रोजच यांचं. थांबा बाप्पू, 2 मिनिट थांबा. या आ? पैसे देणार, पण एका अटीवर. काय वाटतंय? आधी मातीत लोळून दाखवायचं आणि पैसे तोंडाने घ्यायचे, हाताने नाही. हाताने घेतली की दोघं बी आउट बर का. हा हा? नाही असं कसं नको असं. त्याला काय होतंय साहेब, मी करतो की. अर्धे बस. अरे इथं आपलं प्रतिष्ठा. अरे पेल्यावर लोळणारच आहेत की, आधी लोळात मग पैसे घ्या. साहेब भारी उत्तर दिलं बरं का त्यांना. अहो बापू, त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं ना तरच कळतंय. हा ते राहिलंच. मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाटनांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. सध्या मुक्काम आसगाव. हा म्हणजे ते नवीन सरकारी साहेब. बरोबर वाटलंच मला. वाटलं? बापू कशावरून वाटलं? म्हणजे एवढा टापटीप, रुबाबदार, अप टू डेट माणूस गावातला नसणारच म्हणून वाटलं ना? अहो नाही, तसं नाही. बापू, हे गिफ्ट तुमच्यासाठी. गिफ्ट? अहो मला कशाला? परवा तुमच्या घरी जाऊन आलो ना, आपल्याला भेटून आलो मी. माफ करा बरं का, पोरगी जरा फटकळ आहे. काय बोलली असली तर मनाला लावून घेऊ नका तेवढं. नाही बापू, काही मनावर घेतलं, अजिबात मनावर घेणार नाही. तर वेगळंच मनावर घेतलं. घ्या. गाडीत लावा, मग बघा कशी भरभराट होती ती. घ्या बापू. खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे. अहो, अपर्णासारख्या मुलीला तुम्ही वाढवलं, मोठं केलं. तिच्यासारख्या मुलीला सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. अहो, तुमच्या जाग्यावर एखादा दुसरा असता ना, मागच गेला असता. खरंच कौतुक आहे बापू तुमचं, तिचं. तुम्हाला तिला काही अडचण आली ना गावात, धन्यवाद बरं का. संकल्प हा संकल्पराव. राव, संकल्प राव, चांगले. अहो नाही नाही, असू दे. येतो बापू, काळजी घ्या. तिथं 2 तुकडे फेकल्यावर आईबाप शिपूट हलवायला लागले आणि पोरगी म्हणते मी लाज घेणार नाही. काय खरं नाही राव. आई आई काय? आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो जरा. बरं या. स्वप्नील, लय येळ लावू नको बरं का. हे यायच्यात परत या, नाही तर पुन्हा त्यावर दंगा व्हायचा. अगं आई, तिथं किती वेळ लागणार हे कसं सांगू मी या ठिकाणी.
त्यांनी काही टेस्ट सांगितल्या किंवा आणखी काहीतरी करायला सांगितलं तर कसं करू मी? अरे चिडचिड कशाला करतोयस? यांचं माहित आहे ना तुला कसं असतंय ते. एकीकडे पोटाला पोर नाही, नातू नाही म्हणून आम्हाला कोसायचं आणि त्यासाठी उपचार करायला गेलो तर त्यावरूनही बोलायचं. असं कसं काही? अहो तुम्ही कशाला आता वाद वाढवताय? आई आम्ही येतो लवकर. अरे स्वप्नील मला काही नको आहे का सांग बरं. आता हे वंचनचं असं झाल्यापासून घर हल्लंय नुसतं. बर ठीक आहे, तुम्ही या जाऊन पटकन. आई तुम्ही नका काळजी करू, आम्ही येतो लवकर. पाठीमागा आरू खेळतो त्याच्यावर जरा लक्ष ठेवा, नाहीतरी काहीतरी उद्योग वाढवून ठेवल तो. तू आता वेळ करू नको, चल. हो जा येते. बघते मी. अरू 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 अरे अरे काय झालं? कुठं पडलास? काय करत होता? उठ 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 उठ. कुठं लागलं तुला? काय करत होता? असं झालं होय. बर बर चल चल आपण औषध लावायचं. हो हो आपण औषध लावायचं. काय नाही झालं, काय नाही झालं. चल. आपण त्याला ना भारीतलं एकदम औषध लावू. हा भारीतलं म्हणजे? अरे भारीतलं म्हणजे आपली हळद
हळदीनं लगेच सगळं नको झणझण. अरे नाही झणझणणार हं? काही होणार नाही. हे बघ आता ना आपण फक्त ही माती धुवून काढूयात आधी बरं का. हा चल माती धुवून काढूयात. हा काय झालं? अरू तू तू हातपाय तुझा. हा मी आलेच. जा हातपाय धुवून घे जा. वंसा 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 आय दुखते. अरू मला 2 मिनिटं दे. हा मी औषध लावते तुला. हा शांत राहा. लावूयात औषध आपण. हा थांब. आय काय झालं? तू काय एवढी घाबरलीस? काय ते मी तुला सांगते नंतर. तू 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 इथं बैस. हा मी आले 2 मिनिटात आले. बैस बैस इथं. वंसा 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 अरे बाळा काय रे काय झालं? हे लागलं कसं? अरे पडला बिडला काय तू? कसा पडला? हा ताई ताई स्मिता कदम अहो काय झालं तुम्हाला? आत्या उठा की. अहो तुम्ही इथं कसं काय आलात? तुमच्या सोबत कोणी आलंय का? ताई अहो थांबा की. अहो त्याला चक्कर येऊन पडले. ताई ऐका की. अहो तुमच्या सोबत कोणी नाही आलं का? तुम्ही असं कशा बाहेर? उठा की. दादा दादा ऐका की. त्यांना ना चक्कर आली आहेत. ते खाली पडले. त्यांना जरा उचलू लागतं का? अहो जरा मदत हवी. दादा दादा मावशी मावशी अहो ऐका. त्यांना ना त्या आपल्या गावच्या ताई आहेत. त्यांना जरा चक्कर आली. त्यांना उचलू लागतं का? अहो त्यांना जरा मदत करा की. ताई
आई थांबा त्या ताई चक्कर येऊन पडल्या जरा मदत करा की उतर खाली मला मदत करा त्यांना चक्कर आले हो आत्या उठा अहो काही नाही होणार तुम्हाला उठा की मी आता रिक्षा बोलवली आहे बघा अहो दादा पकडा की त्यांना काय 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 झालं? सुजा हो अगं काय झालं? वंस तिचं काय? वंस नाहीत कुठं घरात वंसांना बाथरूमला जायचं म्हणून त्यांना बाहेर काढलं खोलीच्या पण तेवढ्यात मागच्या अंगणात आवाज आला अर्णवचा म्हणून तिकडे गेले पळत तिथनं आले तर त्या कुठंच दिसणार घरात मला याच्या पण आधी लई वेळेला असं झालंय त्यांना मी बाहेर काढायची मी कामात असायची पण आजपर्यंत असं बाहेर कधीच गेल्या नव्हत्या बघा त्या पोरीनं आवाज दिल्यापासूनच असं त्या बाहेर जायला लागल्यात सुजा मला लई भीती वाटायला लागली मला काय कळना झालंय आई घाबरू नकोस तू मी पाहतो काय करायचंय आता डोळ्यातनं पाणी काढून काय उपयोग आहे? ती पोरगी हायच पण नव्हती. तुझ्या आज जा की लवकर पडदिशी जा आणि तिला शोधून काढ गावात तमाशा व्हायच्या आधी जा लवकर. सरकार तुम्ही शांत व्हा मी पाहतो. तू मला सांगू नको शिकू नको जा सांगितलं तेवढं कर. कुठं तमाशा व्हायच्या आधी तिला शोध. हॅलो अर्जा कुठे आहे तू? अरे घरात लय मोठा प्रॉब्लेम झालाय. मी चौकीला आलोय. काय झालंय काय? अरे आज त्या घरातून निघून गेली अर्जा. काय हे कधी झालं? अरे लय वेळ झाला नाहीये तू असशील तसा निघ आणि शोध तिला. मी घराच्या आसपास पाहतो. मी निघतोय लगेच. पिऊताई पिऊताई अगं बाहेर ये हे बघ त्यांनी डोळे उघडलेत बाहेर ये की तुम्हाला काय होतंय काही त्रास होतोय का तुम्हाला असं कसं चक्कर येऊन पडलं तुम्ही अगं पिऊताई डॉक्टर कुठवर आले विचार की लवकर अगं केलाय मी डॉक्टरांना फोन आता पोहोचतच असतील बघ बरं अहो तुम्हाला काय झालंय तुम्ही असं कशा पडलात आणि मुळात तुम्ही घराच्या बाहेर आलात कशा तुम्हाला कुणी घराबाहेर काढलं का कुणी मारलं का तुम्हाला ताई अगं त्यांना काहीच कळत नाही वाटतं तू डॉक्टरांना परत फोन लाव की अगं त्यांना त्रास होतोय लावते मी अर्जुनला फोन लावते हा अर्जुनला फोन लावते अप्पे हे बघ डॉक्टर आलेत सर या ना एक या पेशंट आहेत अहो ते रस्त्यातनं चक्कर येऊन पडले हो पिऊताई आप्पे मी वेगळ्या कामासाठी. हॅलो पटकन पिऊताईच्या घरी ये अगं आप्पे मी जरा वेगळ्या कामासाठी बाहेर. अरे तुझ्या आत्या इथे अर्जुन काय तिकडे कशी काय? मी तुला सगळं सांगते तू आधी ये इथं आलो मी लगेच आलो. हा किती वेळ मला रस्त्यात पडलेल्या दिसल्या त्या मी होते म्हणून बरं झालं. आत्या कुठे? आता चल आत्या हिच्या घरी.
काय झालं सुजा? लागला का सुट्टीचा? लागला सरकार. कुठं? पिऊच्या घरी. तिथं कशी काय केली? ती नाही का कलेक्टर मॅडम अपर्णा माने, तिला सापडली आणि ती हिच्या घरी घेऊन आली. तू थांब तिथंच, मी आलो लगेच. ठीक आहे या.